उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि पिल्यानंतर आपल्या मनाला तृप्ती देणारं असं हे कैरीचं पन्हं. उन्हाळा म्हटलं की कैरीचं पन्हं तर आलंच. पण आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्ही हे कैरीचं पन्हं 2 महिने पूर्ण उन्हाळा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्या प्रीमिक्सपासून थंडगार, एकदम नॅचरल, रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्हं बनवू शकता. तर त्यासाठी 3 मीडियम साईज तोतापुरी कैरी घेतली होती आणि त्याला कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या काढून वाफवून घेतलं. तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते, त्यासाठी मी ही कैरी सिलेक्ट केली होती. ह्या ठिकाणी तुमच्याकडे गावरान कैरी असेल तरीसुद्धा पन्हं खूप छान लागतं. कुकरमध्ये वाफवून घेतलेल्या कैरीचा गर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा. आधी संपूर्ण सालीचा लागलेला गर मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेतला. त्यानंतर कोळीला लागलेला गरसुद्धा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा. ह्या ठिकाणी तुम्ही स्मॅश करूनसुद्धा हाताच्या साहाय्याने कोळीचा गर काढून घेऊ शकता. तोतापुरी कैरीला खूप जास्त आणि खूप छान असा गर होता, त्यामुळे 3च कैऱ्या वापरल्या, परंतु भरपूर सारं प्रीमिक्स बनून तयार झालं होतं. तिन्ही पण कैरीचे गर काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड ॲड केली, अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं आपलं साधं मीठ ॲड केलं होतं. जिरेपूड कम्प्लिटली ऑप्शनल आहे, फक्त चवीला छान लागतं म्हणून मी ॲड केली होती. मीठ मात्र ॲड करायला बिलकुलही विसरायचं नाही. 2 कप हा कैरीचा गर होता, त्यासाठी मी 1 कप गूळ वापरला, कारण कैरी जास्त आंबट नव्हती. ह्या ठिकाणी जर तुम्ही गावरान कैरी वापरली असेल तर 2 वाटीसाठी तुम्हाला 2 वाटीच गूळ लागणार आहे. मला फक्त 1 वाटी गूळ लागला. त्यामध्ये मी 4 ते 5 केशरच्या काड्या ॲड केल्या. आपल्याला हे प्रीमिक्स पूर्ण 2 महिने संपूर्ण उन्हाळा स्टोअर करून ठेवायचं आहे, त्यामुळे ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. फक्त 2दा व्यवस्थित बॉईल येईपर्यंतच आपण त्याला गॅसवर शिजवून घ्यायचं, त्यापेक्षा जास्त शिजवण्याची बिलकुलही गरज नाही. थोडंसं बॉईल करून घेतल्यामुळे ह्या प्रीमिक्सला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. जर तुम्हाला झटपट लगेच बनवून प्यायचा असेल तर बॉईल करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पाणी ॲड करून त्याला पिऊ शकता. मिश्रण एक 2 ते 3 मिनटं फक्त थोडंसं शिजवून घेतल्यानंतर थंड करून घेतलं आणि मिक्सरमधून त्याची अशी पेस्ट बनवून घेतली. 2 बॉटल भरून माझं प्रीमिक्स बनवून तयार होतं. फक्त 3च कैऱ्या वापरून मी कंप्लीट 2 महिन्याची तयारी करून ठेवली होती. प्रत्येक ग्लासमध्ये फक्त 2 चमचे प्रीमिक्स, मस्तपैकी बर्फाचे खडे आणि थंडगार पाणी ॲड करून तुम्ही पूर्ण उन्हाळा एन्जॉय करू शकता. ह्यामध्ये मी वेलची पूड ॲड नाही केली, कारण मला कैरीचा त्याचा ओरिजिनल फ्लेवरच आवडतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड पण करू शकता. ह्या प्रीमिक्सच्या बॉटल तुम्ही फ्रीजमध्ये पूर्ण उन्हाळा 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि झटपट असं आपलं कैरीचं पन्हं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.